माणगाव बायपास आपण पाहतोय, इथे आल्यानंतर दिसते चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील हे बनवण्यासाठी. खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक हे चालूच आहे. आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार किंवा नंतर डिसेंबरची तारीख येते, तसं तर डिसेंबरची तारीख आली. आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय, रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत. आणि जी खरी परिस्थिती आहे, जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होतं. पण हे सरकारकडून जे आम्हाला सांगितलं जात होतं की सगळं काही नीट चाललेलं आहे, सगळं काही सप्लाय नीट चालू आहे. आपण आता परिस्थिती पाहतोय आणि गणपतीत पण इथे लोकांचे हाल होणार आहेत, तासनतास ट्रॅफिक होणार आहे. सरकारने कमीत कमी इथे थोडे ट्रॅफिकचे कॉन्सिक्वेन्स देऊन त्या वेळेसाठी जे काही ट्रॅफिक होऊ शकेल तिथे काही मार्ग काढू शकतो का आपण, हे बघणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर केंद्रात महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि सत्ताधारी म्हणतात की 1 लेन आम्ही गणपतीपूर्वी चालू करू, मात्र कोकण रेल्वेची ज्यांना परमिशन भेटत नाही, अशात कसं काय दिशा? आता जे खरं तर पूर्ण देशामध्ये सुपर हायवे बनवायला निघाले होते ते आता 1 लेनवर आले. 1 लेन चालू करणार 10 वर्ष मग काय करत होतो तुम्ही? आणि प्रत्येक वर्षी आम्हाला तुम्ही आश्वासनं देता, प्रत्येक वर्षी सांगता की आम्ही आता रस्ते असे बनवलेत तसे बनवलेत, NHAI एवढे मार्ग बनवतं, NHAI एवढे किलोमीटर बनवतं. NHAI जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, मुंबई नाशिकचं असेल, एवढे भयानक रस्ते महाराष्ट्रात, सगळ्यात जास्ती भयानक रस्ते जर पाहिले आपण तर NHAIचे सर्वात भयानक रस्ते. आणि ती परिस्थिती आपण बघतोय आता पण येताना रस्ता जो काही कॉन्क्रीटचा होता, खडतर होता सगळा कॉन्क्रीट. एक मला कुठेतरी 50 मीटरचा स्ट्रेच दाखवा जो सरळ आहे किंवा खडतर नाहीये.